मित्रांनो, बांधकाम कामगारासाठी मोठी खुशखबरी देण्यात येत आहे. बांधकाम कामगारांना आता 12,000 रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. पेन्शन सुरू झालेली बांधकाम कामगारांना काय माहिती आहे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये JR माध्यमातून समजून घेऊया. मित्रांनो, मी चंद्रकांत पाटील तुम्हाला सरकारी योजनेबद्दल माहिती देत राहतो. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, पहिले सांगून देतो तुम्हाला हा व्हिडिओ थोडा मोठा राहणार आहे, हा व्हिडिओ थोडा लांब राहणार आहे, म्हणून याला सविस्तर पहा. कुठल्याही प्रकारे घाई गडबड करू नका, सविस्तर पहा जेणेकरून तुम्हाला माहिती ही चांगली समजेल. आता पाहू शकता तुम्ही महाराष्ट्र इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून हा JR आलेला आहे. कशाबद्दल आहे? अंतर्गत नोंदणी बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धतीसाठी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर साठी. तर चला मग खाली जाऊया. तारीख जे 19 जूनला हा JR काढण्यात आलेला होता. इथं प्रस्तावना दिली JR बद्दल. काय प्रस्तावना आहे? इतर इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार नियम व सेवा शर्ती अधिनियम 1996 च्या कलम 22 मध्ये वयाची अट दिलेली 60 वर्ष पूर्ण झालेली पाहिजे. मंडळाकडे नोंदणी बांधकाम कामगारास निवृत्ती वेतन देण्याची तरतूद आहे. याबाबत केंद्र शासनाने विशद केलेल्या आदर्श कल्याणकारी योजनांचे मार्गदर्शन. मित्रांनो, ही जी माहिती आहे ही आपण नाही समजली तरी चालणार आहे, कारण की आपल्याला महत्वाच्या गोष्टी समजून घेणं महत्वाचं आहे. इथं दिलेलं आहे की 60 वय लागणार आहे. इथं कलम दिलेला आहे, कुठल्या कलमनुसार तुम्ही देऊ शकतात, कुठल्या कलमनुसार नाही देऊ शकत. चला मग खाली घेऊया आपण शासनाचा जो निर्णय महत्वाचा तो समजून घेऊया. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदणी बांधकाम कामगारांनी त्यांच्या वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेचे सविस्तर कार्यपद्धती या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. त्यास अनुसरून मंडळांतर्गत नोंदणी बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती SOP पुढील प्रमाणे विहित करण्यात येत आहे. मित्रांनो, आता स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जे आहे ते आपल्याला खालील प्रकारे समजणार आहे. नेमकं कशा प्रकारे आपल्याला पेन्शन मिळेल, काय काय डॉक्युमेंट लागतील, काय काय कागदपत्र जोडावे लागतील आणि हा अर्ज कुठे सबमिट करावा लागणार आहे, काय काय नियम आहे. पहिला नियम आहे मित्रांनो, वयाचे 60 वर्ष पूर्ण झालेले पाहिजे. हा पहिला नियम आहे. दुसरा नियम आहे 10 वर्ष कमीत कमी आपली बांधकाम कामगार मध्ये नोंदणी पाहिजे. हा पहा, निवृत्ती वेतन योजनेची पात्रता निकष काय आहे? पहिला निकष वयाची 60 वर्ष पूर्ण केलेल्या व मंडळाकडे सलग किमान 10 वर्षे नोंदणी आपली पाहिजे. आपल्या बांधकाम कामगारची कार्डाची नोंदणी 10 वर्षे किमान पाहिजे आहे. असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील. तसेच त्यांच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगारात असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील. म्हणजे पती पत्नी दोघी असतील, दोघींना पेन्शन मिळेल. असं नाही की फक्त पती किंवा पत्नीला मिळेल. दुसरी गोष्ट काय? पती किंवा पत्नी यांच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगारांचे पती किंवा पत्नी निवृत्ती वेतनकरिता पात्र राहतील. तथापि पती किंवा पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळत असेल तर संबंधास दुबारा निवृत्ती वेतनास लाभ मिळणार नाही. जर तुम्हाला पहिले बांधकाम कामगाराकडून वेतन मिळत असेल निवृत्ती वेतन, तर नवीन मिळणार नाही. याची तुम्ही बाब घ्यायची, या बाबची जाणीव ठेवायची आहे. तिसरा वेळ, केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनेचे मार्गदर्शन तत्वानुसार कर्मचारी राज्य व विमा कायदा 1948 म्हणजे एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स ऍक्ट 1948 व कर्मचाऱ्याचे प्रधान निधी आणि विविध तरतूद कायदा 1952, द एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऍक्ट 1952 अंतर्गत लाभ प्राप्त करणाऱ्या बांधकाम कामगारात निवृत्ती वेतनास पात्र राहणार नाहीत. म्हणजे जे PF कडनं, प्रोव्हिडंट फंड कडनं जे पहिले असतील त्यांना हा फंड मिळणार नाही. याची तुम्ही जाणीव घ्यायची, याची तुम्ही बाबची जाणीव घ्यायची, त्यांना तुम्हाला पेन्शन मिळणार नाही. आता निवृत्ती वेतनाचे निकष आणि प्रमाण काय आहे, नेमकं कशा प्रकारे तुम्हाला पेन्शन मिळणार आहे, किती मिळणार आहे, कुठल्या महिन्याला कोणत्या तारखेला मिळणार आहे, याची आपण आता पाहणार आहोत. मंडळाकडे नोंदणी पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्ती वेतन अदा करण्यात येईल. मंडळाकडे नोंदणी असलेल्या वर्षानुसार निवृत्ती वेतनाचे प्रमाण आणि दर ठरवले गेलेले आहेत. समजा आता कमीत जर तुम्ही 10 वर्ष नोंदणी असेल तुमची, 10 वर्ष तुमचं बांधकाम कामगाराचं कार्ड ऍक्टिव्ह असेल, तुम्हाला दरवर्षी मिळणारी जी रक्कम आहे ती 50% म्हणजे 6,000 रुपये तुम्हाला मिळतील. जर तुमचे 15 वर्ष कंप्लीट असतील, 15 वर्ष पूर्ण झालेले असेल तर 75% म्हणजे 9,000 रुपये मिळणार आहेत.
आणि 20 वर्ष कंप्लीट झाले असते वर्षाला तुम्हाला 12,000 रुपये म्हणजे महिन्याला 1,000 रुपये मिळणार आहेत. खाली जाऊया. आता इथे महत्वाची गोष्ट आहे, मंडळाकडे जमा होणाऱ्या कामगार उपकराच्या वेळोवेळी आढावा घेऊन सदर योजनेअंतर्गत देय निवृत्ती वेतनामध्ये कमी आढावा वाढ करणे, अटी व शर्तीमध्ये बदल करणे याबाबत निर्णय मंडळाने मान्यता शासन स्तरावर घेतला आहे. आता तिसरी गोष्ट काय महत्वाची, निवृत्ती वेतन लाभ मंजूर करण्याची कार्यपद्धती काय आहे ती समजून घेऊया. जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज करायला तुम्हाला या वेबसाईटवरती अर्ज करावा लागणार आहे. इथे दिलेलं आहे, सदर योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या मंडळाकडे नोंदणी बांधकाम कामगाराने या मंडळ अधिकृत वेबसाईटवरती करावी. म्हणजे या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करायचा, तुम्हाला करता येणार आणि तुम्हाला बांधकाम कामगार ऑफिसला सुद्धा जाऊन करू शकतात किंवा तुम्ही कुठले सीसी सेंटरवरती ऑनलाईन सेंटरवरती जाऊन हा अर्ज करू शकतात. सदरचा अर्ज पूर्णपणे भरून पात्र नोंदणी बांधकाम कामगाराने त्यांचे आधार कार्ड ज्या जिल्ह्यामध्ये आहेत त्या जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्रात म्हणजे WFC प्रभारी कामगार उपसुविधा केंद्रात त्यांच्याकडे जमा करावा. म्हणजे तुम्हाला हा अर्ज भरून घ्यायचा आहे, त्याची प्रिंट काढायची, त्याची प्रिंट जाऊन तुम्हाला तुमच्या जिल्ह्यावरती जाऊन तुमच्या जिल्ह्याच्या बांधकाम कामगार ऑफिस तिथे जमा करावी लागणार आहे. आता डॉक्युमेंटच्या गोष्टीमध्ये बोलूया. आता तुम्हाला कुठले कुठले ते बांधकाम कामगाराचा जो अर्ज आहे तो अर्ज भरून त्या अर्जासोबत तुम्हाला हे डॉक्युमेंट जोडावे लागणार आहे. काय जोडावे लागणार, पत्त्याचा पुरावा म्हणजे तुम्ही आधार कार्ड जोडू शकता, आधार कार्डचा झेरॉक्स, जन्म दाखल्याचा झेरॉक्स जोडू शकता किंवा शाळेच्या दाखल्याचा झेरॉक्स तुम्ही एक जोडायचा आहे, बँक पासबुकचा झेरॉक्स तुम्हाला जोडावा लागणार आहे. अर्ज कोणता आहे तर अर्ज तुम्हाला दाखवून देतो, त्या अर्जाची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली, डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही तो अर्ज डायरेक्ट डाउनलोड करू शकतात. हा बा मित्रांनो, हा अर्ज आहे, हा तुम्हाला मी सांगतो स्टेप बाय स्टेप कसा भरायचा हेही मी तुम्हाला दाखवून देतो. तुम्हाला कुठलीही अडचण येत असेल तर मला नक्कीच तुम्ही कमेंट करा, कमेंट मध्ये तुम्हाला उत्तर देईल कसं तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे, काय करायचं आहे. आणि हा अर्ज मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता, डायरेक्ट डाउनलोड करून प्रिंट काढू शकतात. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आणि A to Z माहिती तुम्हाला कळालेली असेल. आता अर्जावरती जाऊया. अर्ज मी तुम्हाला सांगतो कशा प्रकारे भरायचा आहे, डॉक्युमेंट कुठले जोडायचे तेही मी तुम्हाला सांगून दिले. हा पहा मित्रांनो, हा अर्ज बांधकाम कामगार निवृत्ती वेतन अर्ज. आता इथे बांधकाम कामगाराचं नाव टाकायचंय, बांधकाम कामगाराचा नोंदणी क्रमांक जो कार्डाचा नंबर असतो तो टाकायचा, आधार कार्ड नंबर इथे टाकायचा, जन्मतारीख टाकायची, वयाचे 60 वर्ष पूर्ण झाल्याची दिनांक, काय तारखेला वयाचं 60 वर्ष पूर्ण झालेलं आहे ते टाकायचंय, प्रथम नोंदणी झाल्याची दिनांक टाकायचंय, तुम्हाला काय तारखेला तुम्ही बांधकाम कामगारामध्ये नोंदणी झाली होती ती टाकायचंय, प्रथम कोणत्या जिल्ह्यात नोंदणी झाली तो जिल्ह्याचं नाव आणि नोंदणी झाल्याचे तपशील कालावधी किती ते टाकायचं आहे. आता खाली सविस्तर जर तुम्ही पाहायचा प्रयत्न केला तर खाली दिलेला आहे तुम्हाला नूतनीकरणाची दिनांक टाकायची, तर तुम्ही ती काय तारखेपासून काय तारखेपर्यंत कुठल्या जिल्ह्यात नोंदणी झाली ती टाकू शकता. जर तुमचा एकच जिल्हा असेल तर एकाच जिल्ह्याचं टाकायचं, तुमच्याकडे 2, 3, 4 जिल्हे असतील तर 4 जिल्ह्याचं तुम्ही टाकू शकतात. खाली यायचं आहे तर बँक तपशील, तुमच्या अकाउंटमध्ये जे पैसे येणार आहेत त्याचे तपशील टाकायचे, बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFSC कोड टाकायचा आहे. मित्रांनो, प्रत्येक महिन्याचा तुम्हाला हे शिफारस प्रमाणपत्र सुद्धा भरायचे स्वतःचं नाव टाकून. प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे मिळतील आणि हे पैसे DBTच्या मार्फत डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर म्हणजे तुमच्या आधार कार्ड ज्या बँकेला लिंक असेल त्याच्या मार्फत तुम्हाला हे पैसे मिळतील. मित्रांनो, मी आशा करतो तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.